नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव भक्ती संजय गायडे. श्री शिवाजी हायस्कूल मेहरा बुद्रुक या शाळेमध्ये शिकणारे मी 10वीची विद्यार्थिनी. मित्रांनो, मी नाही का जगभरातील जे 17 महान राजे आहेत ते सर्वांची पुस्तकं वाचली, त्यांचं चरित्र वाचलं, सगळं काही अभ्यास केला. परंतु जे आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जे पुस्तक होतं, रयतेचा राजा शिवछत्रपती, हे जेव्हा पुस्तक वाचलं, डॉक्टर PS जगताप सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, 350 पेजेसचं. हे पुस्तक जेव्हा वाचलं ना, तेव्हा असं लक्षात आलं की आपले जे राजे आहेत, आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते जगभरातील सर्वोत्कृष्ट 17 महान राजांपैकी सुद्धा महान आणि सर्वश्रेष्ठ राजे आहेत. हे मला लक्षात आलं. ते म्हणजे कसं तर मित्रांनो, ते पुस्तकात मी वाचल्याप्रमाणे जे जगातील 17 महान राजे आहेत, म्हणजे ग्रेट 70s इन द वर्ल्ड, छत्रपती शिवाजी महाराज त्यापैकी असे एकमेव राजे आहेत जे कधी राजे म्हणून जन्मलेच नाही. He was the only king who was not born as the king, who never betrayed anyone to become again. ज्यांनी कुणाच्याही पाठीत कधी खंजीर खुपसून राज्य मिळवलं नाही. He spun himself king, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला नाही. म्हणजे सांगायला हा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे की जे 17 महान राजांची नावे घेतो आपण, त्या 17 महान राजांपेक्षाही कितीतरी राजा, आपल्या राज्याचा इतिहास कितीतरी महान. बाकीच्यांच्या राजाचं नगभरच तर ते हातभर सांगतात, परंतु आपल्या राजाचा आभाळभर आहे हे आपण सांगायला कमी पडतो. हे आपल्याला ते पुस्तक शिकवतं. त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची राजनीती करण्याची कला, युद्धनीती, गनिमी कावा, या सगळ्या गोष्टी मी त्या पुस्तकामध्ये वाचल्या. आणि खरंच ते पुस्तक खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच खूप वाचण्यासारखं आहे. त्यामध्ये PS जगताप सरांनी असं लिहिलंय की आपण जी राजमुद्रा म्हणतो, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, या राजमुद्रेचा खरी अर्थ त्या पुस्तकात लिहिला आहे. तुम्ही सुद्धा नक्की हे पुस्तक वाचा. आणि हे पुस्तक खरंच एक खूप जीवनात आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. तुम्ही सुद्धा नक्की वाचा हे पुस्तक. धन्यवाद.